कालच्या व्हिडिओत आपण पाहिलं की कंजंक्शन, डिस्जंक्शन, नंतर इम्प्लाईज पर्यंत आलो होतो. इम्प्लिकेशन जो थर्ड नंबरचा आहे. कंजंक्शनचा ट्रूथ टेबल पाहिला होता, डिस्जंक्शनचा पाहिला आहे. आता इम्प्लिकेशन याचा ट्रूथ टेबल पाहत होतो. तर इम्प्लिकेशनचाही ट्रूथ टेबल पाहिला, पण त्यातला थोडं शेवटचा जो पार्ट आहे की इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल काय होता की पी क्यू, पी इम्प्लाईज क्यू, टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. म्हणजे हा पी एक स्टेटमेंट आहे, अनदर स्टेटमेंट क्यू. आता पी इम्प्लाईज क्यू म्हणजे इम्प्लिकेशनचा सिम्बॉल हा असा आहे. मग यामध्ये काय होतं की पहिला, यामध्ये कसं करायचं की पहिला टी म्हणजे फर्स्ट ट्रू आहे, सेकंड फॉल्स असेल तर ती कंडिशन फॉल होते, नाहीतर सगळं टी टी लिहायचं. मग ते एफ एफ असो, एफ टी असो की टी टी असो. लक्षात एक लक्षात ठेवायचं की पी इम्प्लाईज क्यू, इफ देन किंवा इम्प्लिकेशन मध्ये ट्रूथ टेबल तयार करताना फर्स्ट स्टेटमेंट ट्रू पाहिजे, सेकंड स्टेटमेंट फॉल्स असेल तर फॉल्स, आणि बाकी सगळे टी टी लिहायचं असेल. म्हणजे टी टी असेल तरी ट्रू, एफ टी असेल तरी टी, एफ एफ असेल तरी टी. लक्षात. हा ट्रूथ टेबल होता इम्प्लिकेशनचा. आता काय होते की इम्प्लिकेशन हे जे वर्ड आहे इंग्लिश मधलं, म्हणजे इफ देन जो आपण म्हणतो इफ देन, याचे आणखी अदर वर्ड आहे, त्याचंच मिनिंग आहे, सेम तसंच मिनिंग आहे, ते मी इथे लिहिलं आहे. इफ देन सारखंच लिहित शकतो आपण. म्हणजे इफ देन फॉर एक्झाम्पल जर म्हटलं मी आता पी आहे आणि क्यू आहे. पी मध्ये म्हटलं द स्काय इज ब्ल्यू, आणि क्यू जो आहे द रेन इज रेन, किंवा द रेन इज हेवी. बरोबर. मग आता या पी आणि क्यू चा इफ देन या इम्प्लिकेशन मध्ये लिहायचं आहे, म्हणजे याचा पी इम्प्लाइज क्यू या भाषेत लिहायचं आहे. तर मग काय करायला पहिले, इफ द स्काय इज ब्ल्यू देन द रेन्स इज हेवी. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा इफ हा वर्ड लावला, नंतर देन, या ठिकाणी देन हा वर्ड लावला, म्हणजे ते जे स्टेटमेंट झालं आणि इम्प्लिकेशन झालं, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. अशाच प्रकारचं स्टेटमेंट जर आपण याच्या भाषेत लिहिलं, म्हणजे पहिले पी पार्ट लिहिला, द स्काय इज ब्ल्यू, इम्प्लाइज मधा शब्द टाकला, आणि द रेन इज हेवी, तर याचाही मिनिंग याच्यासारखाच होते, इफ देन सारखा. तर असे हे काही वर्ड आहे, सॉरी काही स्टेटमेंट आहे की पी इम्प्लाइज क्यू, जो इफ देन आहे किंवा इम्प्लिकेशन आहे, या इम्प्लिकेशनचा जो मिनिंग होते पी इम्प्लाइज क्यूचा, तोच मिनिंग या पूर्ण स्टेटमेंटचा. म्हणजे अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे आपण लिहू शकतो की इम्प्लिकेशन. म्हणजे आता मी लिहिलं की पी, पहिला पार्ट पी देन क्यू, म्हणजे हे लिहिलं एक्झाम्पल. आता थर्ड मी काय लिहितो, पहिल्यांदा क्यू व्हेन एव्हर पी, म्हणजे द रेन इज हेवीली, मधात वर टाकता येते व्हेन एव्हर द स्काय इज ब्ल्यू. म्हणजे याचाही मिनिंग इफ देन सारखा. इफ म्हणजे जर आणि देन म्हणजे तर. लक्षात. द स्काय इज ब्ल्यू देन द रेन इज हेवीली. नंतर 4 नंबरचा आहे पी ओनली इफ क्यू. तर पहिल्यांदा पी हा पार्ट लिहायचा, द स्काय इज ब्ल्यू, मधात वर्ड इन ओनली इफ, नंतर क्यू हा, म्हणजे हा सुद्धा मिनिंग इफ देन सारखाच होती या स्टेटमेंटचा. नंतर पी सफिशियंट फॉर क्यू, मी इफ देनच्या ऐवजी सफिशियंट हा शब्द मधात यूज करू शकतो. म्हणजे पहिले पी नंतर इज सफिशियंट फॉर क्यू. नंतर पहिल्यांदा क्यू पार्ट मधात नेसेसरी फॉर पी, म्हणजे द रेन इज हेवीली, मधात काही नेसेसरी, द स्काय इज ब्ल्यू. नंतर आणखी इफ देन च्या ऐवजी इफ देन न लिहिता मी सफिशियंट कंडिशन फॉर क्यू इज पी, म्हणजे पहिल्यांदा सफिशियंट कंडिशन फॉर क्यू म्हणजे द रेन इज हेवीली इज द स्काय इज ब्ल्यू. म्हणजे या सगळं हे जे मी स्टेटमेंट लिहिले, या स्टेटमेंटचाही मिनिंग हा इफ देन सारखाच होती, म्हणजे सेम मिनिंग आहे. नंतर क्यू फॉलोज फ्रॉम पी, पहिले क्यू चा पार्ट लिहायचा, फॉलोज फ्रॉम नंतर पी. लक्षात. हे स्टेटमेंट लिहून घ्यायचे आहे. म्हणजे कधी कधी काय होते की इफ देन न वापरता काय म्हणलंय, सफिशियंट कंडिशन फॉर द रेन इज हेवीली इज द स्काय इज ब्ल्यू.
असं सुद्धा स्टेटमेंट लिहिलं जाते. मग याचा मिनिंग सुद्धा कशासारखा होते, इफ देन सारखाच. किंवा कधी कधी असं लिहितात, द स्काय इज ब्ल्यू इज सफिशियंट फॉर द रेन इज हेवी. लक्षात, म्हणजे इफ देन जो आहे, इफ देन चा मिनिंग किंवा इफ देन जसं स्टेटमेंट आहे, इफ नंतर देन लिहितो म्हणजेच ते इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे. तसे हे दिलेले 8 प्रकार आहे, म्हणजे 8 स्टेटमेंट आहे. आपण इफ देनले 8 स्टेटमेंट मध्ये लिहिलं किंवा लिहू शकतो, तर त्याचा सुद्धा मिनिंग असाच होतो, इफ देन सारखा. आलं लक्षात? ते लिहून घ्या, तर तुमच्या बुक मध्ये आहे सगळं लिहिलं. एकदा फक्त ट्रूथ टेबल कडे लक्ष द्यायचं. ट्रूथ टेबल मध्ये टी इम्प्लाइज क्यू हा ट्रूथ टेबल जर लिहायचं असेल तर पहिला टी दुसरा एफ असेल तर एफ, बाकी सगळे कुठे टी टी चालू द्यायचं. टी टी एफ टी किंवा एफ एफ इतर या कोणत्याही कंडिशन मध्ये काही टी. फक्त फर्स्ट नंबरवर टी, सेकंड नंबरवर एफ असेल म्हणजे पहिला टी दुसरा एफ असेल तर त्याचं काय होते एफ, बाकी सगळे टी. आता आपण 4 नंबरचा आहे बाय कंडिशन किंवा डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशन और त्यालाच म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन. तर डबल इम्प्लिकेशनचा सिम्बॉल पहा. आपण इम्प्लिकेशन असलं तर एकच देतो, डबल म्हणजे दोन्ही साईडला एरो येईल किंवा अशा 2 लाईन सुद्धा लिहिल्या जातात. आलं लक्षात? डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशन यालाच म्हणतात इक्विव्हॅलन्स सुद्धा म्हटलं. आता डबल इम्प्लिकेशन और इक्विव्हॅलन्स म्हणजे द स्टेटमेंट which is combined by 2 simple statement is connected by a connective. आता कोणतं कनेक्टिव्ह आहे, आपण डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनचं, बाय कंडिशन और डबल इम्प्लिकेशन म्हणजे ते कोणतं आहे, सॉरी, इफ अँड ओनली. कोणतं कनेक्टिव्ह, इफ अँड ओनली इफ, हे कनेक्टिव्ह आहे. इफ अँड ओनली इफ हे कनेक्टिव्ह वापरले जाईल. आपण 2 सिंपल स्टेटमेंट जॉईन करले जाईल. कोणत्या, इफ अँड ओनली इफ, देन it is a by condition or double implication. आलं लक्षात? A statement which is combined by 2 simple statement is connected by a connective. कोणतं कनेक्टिव्ह, if and only. आता द स्टेटमेंट ऐवजी द कंपाऊंड स्टेटमेंट लिहू शकतो आपण, द कंपाऊंड स्टेटमेंट. It is denoted by, म्हणजे सपोज P आहे, एक पहिलं स्टेटमेंट P आहे, अनदर स्टेटमेंट Q घेतला आपण, तर P डबल इम्प्लाइज Q म्हणजे याला वाचतात P इफ अँड ओनली इफ Q असं सुद्धा लिहिलं आहे. P डबल इम्प्लाइज Q किंवा इफ अँड ओनली इफ. आता फॉर एक्झाम्पल जर घेतला आपण, P पार्ट आहे आणि एक Q पार्ट आहे. आता P पार्ट मध्ये द इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज 3 साइड आणि समोरचं द इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज इक्विअँग्युलर. मग याला मी इफ आणि देनच्या भाषेत आपला इफ अँड ओनली म्हणजे डबल इम्प्लाइजच्या भाषेत जर लिहायचं आहे, म्हणजे P डबल इम्प्लाइज Q, तर मी कसं लिहिणार, द इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज 3 साइड
if and only if it has equiangular. एकदा वापरलाय मी इक्विलॅटरल. It has equiangular. लक्षात. मग हे झालं डबल इम्प्लिकेशन. तर आता याचा ट्रूथ टेबल पाहायचा आहे आपल्याला डबल इम्प्लिकेशनचा. तर ट्रूथ टेबल जो आहे ट्रूथ टेबल और डबल इम्प्लिकेशन. तर यामध्ये पहा की सारखी व्हॅल्यू म्हणजे टी टी एफ एफ सेम जर ट्रूथ व्हॅल्यू असेल, ट्रूथ व्हॅल्यू दोन्ही स्टेटमेंट मध्ये सारखी असेल तर टी टी होते, नाहीतर मिक्स असेल तर एफ एफ होते. म्हणजे पी आणि क्यू मध्ये टी टी आहे, डबल इम्प्लाइज टी स्विंग. पी आणि क्यू मध्ये एफ एफ आहे, म्हणजे सेम ट्रूथ व्हॅल्यू जर असेल तर टी होते, आणि मिक्स आहे म्हणजे टी एफ एफ टी तर एफ एफ होईल. दिस इज द ट्रूथ टेबल ऑफ बाय कंडिशन किंवा डायरेक्ट आपण म्हणू डबल इम्प्लिकेशन. आता या डबल इम्प्लिकेशनचं जसं आपण बघाशी इफ देनचे 8 मिनिंग अनदर 8 मिनिंग अदर 8 स्टेटमेंट पाहिले, सेम मिनिंग इफ देन सारखा. तसंच या डबल इम्प्लिकेशनचे सुद्धा इफ अँड ओनली इफ सारखे अदर काही स्टेटमेंट आहे की ज्या स्टेटमेंटचा मिनिंग हा सारखाच आहे. आलं लक्षात. The following statement of if and only if have same meaning. तुमच्या बुक मध्ये दिलंच आहे सगळं, तुम्ही बुक मध्ये पाहू शकता. पेज नंबर 4, जो 4 आहे त्या 4 मध्ये दिला आहे बाय कंडिशन, नंतर आपण इम्प्लिकेशन. बरोबर. तर बाय कंडिशन तर फर्स्ट लिहू इफ पी इफ अँड ओनली इफ क्यू. नंतर P implies if and Q, P implies Q and Q implies P. थर्ड नंबर है P implies and implies by Q. 4 नंबरचा आहे P is necessary and sufficient or Q. 5 नंबरचा आहे Q is necessary and sufficient or P. आणि 6 नंबरचा आहे P is equivalent to Q. आता पहा की आपण पहिल्यांदा मगाशी जे एक्झाम्पल लिहिलं ते P if and only if Q. हा बाय कंडिशन याचाच मिनिंग आहे, खालची स्टेटमेंट सेम तसंच आहे. आता या ठिकाणी P implies Q and Q implies P. म्हणजेच P implies Q. जर याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं आपण तर अँड म्हणजेच कंजंक्शन. Q implies P. Q implies P. याचाच मिनिंग असा होतो. लक्षात. म्हणजे हे स्टेटमेंट आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो. नंतर P implies and implies by
क्यू. नंतर पी इज नेसेसरी अँड, शब्द लक्षात ठेवायचा, अँड सफिशियंट फॉर क्यू. म्हणजे पी मध्ये पहिला पार्ट जो पी, नंतर नेसेसरी हा वर्ड अँड सफिशियंट, नंतर क्यूचा पार्ट, नंतर क्यू इज नेसेसरी अँड सफिशियंट फॉर पी. म्हणजे अशा पद्धतीने जरी स्टेटमेंट लिहिलं तरी त्याचा मिनिंग हा इफ अँड ओनली इफ जसा होते त्याच्याच सारखा होते. आता इफ अँड ओनली इफ लक्षात. नंतर पी इज इक्विव्हॅलंट टू क्यू, म्हणजे दोन्ही इकडे इक्विव्हॅलंट आपण अशी लाईन लिहितो, किंवा डबल इम्प्लिकेशन म्हणजे दोन्ही साईडला लक्षात. म्हणजे इफ दे, इफ अँड ओनली इफ, जर तर सारखं नाही आहे. इफ अँड ओनली म्हणजे डबल इफ. म्हणजे मगाशी जे मी घेतलं की इफ ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज 3 साइड घेतलंय, म्हणजे इथं आपण लिहिलं तर इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज 3 साइड. मग इथं इफ अँड ओनली इफ अँड ओनली इफ इट हॅज इक्विअँग्युलर. मग या लाईनचा अर्थ काय होते की जर, म्हणजे जर तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर त्याला 3 साइड आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे त्याला 3 साइड आहे. 3 साइड आहे म्हणून तो इक्विअँग्युलर आहे. इक्विअँग्युलर म्हणजे सारखं माप प्रत्येक अँगलचं. आता याचा आणखी मिनिंग काय ते, जसं मी एका डायरेक्शन गेली, आता डबल डायरेक्शन आहे कारण इफ अँड ओनली इफ आहे. जर तो इक्विअँग्युलर आहे म्हणजे ज्याचं, ज्या ट्रायंगलचं माप हे सारखं आहे म्हणजेच तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आणि त्या इक्विलॅटरल ट्रायंगलला किती साइड आहे? 3 साइड आहे. म्हणजे जर ट्रायंगल हा 3 साइडचा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून तो इक्विअँग्युलर आहे, आणि तो इक्विअँग्युलर आहे म्हणून तो इक्विलॅटरल ट्रायंगलला 3 साइड आहे, असा याचा डबल अर्थ होतो. आला. इफ देन, इफ अँड ओनली इफ. इफ देन म्हणजे कसं होतं, फक्त इफ आणि देन म्हणजे जर आणि तर एवढंच येते. पण यात काय होते, इकडून इकडे डायरेक्शन गेली आहे आणि परत इकडे आली ना, म्हणजे वापस परत आली, म्हणून त्याला म्हणतो आपण डबल इफ. हे झालं बाय कंडिशनचं. आता एकदा पाहून घ्या की आपण जे काल शिकलो कंजंक्शन, डिस्जंक्शन, त्याचे एका लाईन मध्ये टेबल पाहून घेऊ आपण. ट्रूथ टेबल हे फार महत्वाचं आहे काय. तर या ठिकाणी मी आता पी क्यू, नंतर पी कंजंक्शन क्यू, पी डिस्जंक्शन क्यू, पी इम्प्लाइज क्यू आणि पी डबल इम्प्लाइज क्यू. आलं लक्षात. म्हणजे एकाच टेबल मध्ये चारही आपण कनेक्टिव्ह घेतले. तर या ठिकाणी आता टी टी, टी एफ टी आणि एफ. आलं लक्षात. तर याचे मी ऍट ए टाइम चौघाचे कनेक्टिव्ह चे ट्रूथ टेबल लिहू आपण, आणि ते लक्षात ठेवायचे व्यवस्थित. तर पहा आता इकडे, तर मी कंजंक्शन हा सिम्बॉल कंजंक्शन, हा डिस्जंक्शन, हा इम्प्लाइज, हा डबल इम्प्लाइज. तर मी सांगितलं होतं की कंजंक्शन म्हणजे प्लस घ्यायचं, डिस्जंक्शन म्हणजे इनटू गुणाकार घ्यायचं, कंजंक्शन म्हणजे अँड होते, डिस्जंक्शन म्हणजे ऑर होते. तर या दोघांमध्ये काय केलं होतं आपण, हे जे आहे कंजंक्शन म्हणजे काय होतं मी प्लस सांगितलं, डिस्जंक्शन म्हणजे इनटू, आणि टी म्हणजे काय म्हटलं मी 1, एफ मीन्स 0. मग 1 अधिक 1 1 होते म्हणजे टी, टी अधिक एफ टी होते, एफ अधिक टी टी होईल, प्लस 4 होईल काय, आणि एफ अधिक एफ एफ होते. नंतर असून मी डिस्जंक्शन म्हणजे गुणाकार, टी गुणिले टी टी होईल, एफ इंटू टी एफ, एफ इंटू टी एफ, एफ इंटू एफ एफ. आलं लक्षात. हे झालं कंजंक्शन, हे झालं डिस्जंक्शन. आता इफ देन, इफ देन मध्ये मी काय सांगितलं की पहिला टी दुसरा एफ असेल तर एफ होते, बाकी सगळे टी टी होते.
मग ते काही असू द्या, म्हणजे पहिले टी नंतर टी असला तरी टी होईल, पहिला एफ नंतर टी असेल तरी टी होईल, दोन्ही एफ एफ असेल तरी टी होईल. आला लक्षात? इफ देन मध्ये कंडिशन लक्षात ठेवायची, पहिला टी दुसरा एफ असेल तर एफ, पहिलं खरं आहे दुसरं खोटं आहे, मग खोटंच खोटं सगळं म्हणजे एफ. इथं कसं नाही, टी टी टी, एफ टी टी, एफ एफ टी. आता डबल इम्प्लाइज किंवा बाय कंडिशन जो आहे त्यामध्ये काय होते की सारखी ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे सेम ट्रूथ व्हॅल्यू जर असेल दोन्ही स्टेटमेंट मध्ये तर टी होते, सेम ट्रूथ व्हॅल्यू जर दोन्ही स्टेटमेंट मध्ये असेल तर टी, नाही तर बाकी एफ एफ. सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल दोन्ही स्टेटमेंट मध्ये, ट्रूथ व्हॅल्यू सेम आहे, इथे सेम आहे म्हणजे एफ एफ आहे, इथे टी टी आहे तर काही टी टी. आणि मिक्स आहे चिवडा म्हणजे टी एफ एफ टी तर काही एफ. आलं लक्षात? हे एकदा टेबल लिहून घ्या. आता एक शेवटचं आपलं कनेक्टिव्ह आहे निगेशन. आता निगेशन, हे निगेशन जे आहे म्हणजे नॉट होते. हा नॉट जो वर्ड आहे हा एकाच स्टेटमेंट साठी यूज केला जातो. निगेशन, निगेशनचा हा सिम्बॉल आहे. निगेशन, निगेशन स्टेटमेंट is used not connected by only one statement. म्हणजे एखादं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे त्याला निगेटिव्ह करायचं असलं तर नॉट वापरून आपण त्याला निगेशन करू शकतो. मग इट इज डिनोटेड बाय निगेशन P. Let किंवा सपोज P be a statement. P हा स्टेटमेंट आहे, याचं निगेशन स्टेटमेंट तयार करायचं तर मी निगेशन P. लक्षात? पण आता मी म्हटलं की एखादा एक्झाम्पल आहे की शीला इज ब्युटिफुल, एक स्टेटमेंट आहे, याचं मला निगेशन स्टेटमेंट तयार करायचं आहे. निगेशन स्टेटमेंट, तर निगेशन स्टेटमेंट तयार करताना याचं नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह करायला लागेल. तर मी काय लिहिलं, शीला इज नॉट ब्युटिफुल. आलं लक्षात? हे होतं पी आणि हे झालं नॉट शब्द आला म्हणजे हा निगेशन पी आणि हे होतं पी स्टेटमेंट. लक्षात? तर याचा ट्रूथ टेबल एकदम इझी आहे. ट्रूथ टेबल या ठिकाणी पी आणि फक्त काही निगेशन पी, कारण ओनली वनच स्टेटमेंट यात वापरले जाते. तर एक ट्रूथ व्हॅल्यू टी, दुसरी ट्रूथ व्हॅल्यू एफ वापरायला लागेल. तर टी जो आहे या टीचा निगेटिव्ह म्हणजे निगेशन होईल एफ, एफचा निगेशन होईल टी. लक्षात? यात एकच स्टेटमेंट आहे आणि आपल्याला दोनच ट्रूथ व्हॅल्यू असते, एक टी आणि दुसरी एफ. तर टीचा नकारार्थी म्हणजे निगेशन काय, टीचा एफ, एफचा टी. दिस इज द निगेशन. आता एक्झरसाइज आहे, त्या एक्झरसाइज मधला आपण क्वेश्चन नंबर जो 1 आहे तो त्या दिवशी सॉल्व्ह केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करू आपण. तर सगळ्यांना बुक आहे, सगळ्यांनी बुक मध्ये पहा. तर क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो 2 आहे. एक्झरसाइज 1.1 यामधला क्वेश्चन नंबर 1 आपण त्या दिवशी झाला. 2 आहे, राईट फॉलोइंग स्टेटमेंट
राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली असं दिलंय. मग दिलेला स्टेटमेंट जे आहे कंपाऊंड स्टेटमेंट याला सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणजे वर्ड मध्ये दिलं आहे, म्हणजेच हे व्हर्बल मध्ये दिलं आहे, तर याला कशात लिहायचं? सिम्बॉलिक फॉर्म. तर फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे नागपूर इज इन महाराष्ट्र and Chennai is in Tamil Nadu. बरोबर. पहिल्यांदा काय करायचं, हा जो फर्स्ट पार्ट आहे त्याला नाव देऊन दे पी. म्हणजे पी नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि क्यू जो पार्ट आहे चेन्नई इज इन तामिळनाडू. लिहिलं मी. मग याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. इन सिम्बॉलिक फॉर्म द गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. मग यामध्ये जे कनेक्टिव्ह वापरलं ते अँड म्हणजेच कंजंक्शन. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय? पी कंजंक्शन क्यू. झालं एक्झाम्पल. पी कशाला म्हटलं तर नाव द्यायचं. पहिला पार्ट पी, सेकंड जो पार्ट आहे तो क्यू घ्यायचा, आणि यामध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे ते ओळखायचा अँड आहे, म्हणजे पी कंजंक्शन क्यू. दिस इज द सिम्बॉलिक फॉर्म. आता आपण थर्ड नंबरचा आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोस्केलस. सॉरी, सेकंड नंबरचा आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोस्केलस. मग यामध्ये काय करावं लागेल? पी पार्ट पी घ्यावं लागेल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. क्यू पार्ट मध्ये काय घ्यावं लागेल? ट्रायंगल इज आयसोस्केलस. मग मला द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज इन सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. मग इथं ऑर हे कनेक्टिव्ह आहे. ऑर म्हणजे डिसजंक्शन, म्हणजे पी डिसजंक्शन क्यू. दिस इज द सिम्बॉलिक फॉर्म. लक्षात समजलं सगळ्यांना? कळतं नाही काय? असेच तुम्ही ते सॉल्व करायचे आहे. नंतर 5 नंबरचा एक नंबरचा इफ ट्रायंगल ABC is right angle at B, then measure of angle A equal plus measure of angle C equal to 90 degree. पण आता इफ आणि देन वापरलाय, मग त्यामध्ये काय करायचं? पी जो पार्ट आहे, पी म्हणजे ट्रायंगल ABC is right angle at B. क्यू मध्ये काय आहे ते लिहायचं, म्हणजे देनच्या समोरचं मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C 90 डिग्री. इन सिम्बॉलिक फॉर्म, त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर कसं इन सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे? तर इफ P then Q. पहिला इफ नंतर हा पार्ट म्हणजे Q
पी आणि मधा शब्द आहे देन, नंतर शेवटचा पार्ट साठी नाव काय लिहिलं मी क्यू, म्हणजे इफ पी देन क्यू, दिस इज द, किंवा आपण याला असं लिहू शकतो आता और पी, कारण सिम्बॉल मध्ये लिहायचं आहे तर इफ देनचा सिम्बॉल काय आहे, इम्प्लिकेशनचा पी इम्प्लाइज क्यू, म्हणजे हे वर्ड हे सिम्बॉल मध्ये काय, हे नाही झालं, हे तर वर्ड मध्ये झालं, पण इथंच काय करायचं आता आपण पी इम्प्लाइज क्यू. तुमच्या माहितीसाठी आपण दॅट इज ब्रॅकेट मध्ये लिहू शकता की इफ पी देन क्यू, बरोबर. नाही लिहिलं तर चालते, जर डायरेक्ट आलं तर डायरेक्ट पी इम्प्लाइज क्यू. इम्प्लाइज म्हणजे इफ देन, आलं लक्षात. इफ देनचं काम कोण करते, इम्प्लाइज. नंतर अँगल इज नायदर acute nor obtuse असं दिलंय. आता अँगल इज नायदर acute nor obtuse म्हणजे अँगल acute ही नाही obtuse ही नाही, आलं लक्षात. म्हणजेच मग काय घ्यायचं, निगेशन येईल ना, मग निगेशन पी घ्यायचं. यामध्ये अँगल इज acute आणि निगेशन क्यू साठी अँगल इज obtuse. आता नॉर म्हणजेच ऑर सारखं काम करते. ऑर म्हणजेच नायदर नॉर, हे नाही आणि तेही नाही. मग अँगल सॉरी अँगल इज नायदर acute नॉर obtuse आहे की नाही. तर नॉर आपण काय म्हणतो की हा acute नाही आणि obtuse नाही. आणि म्हणजे कोणासाठी वापरला आपण, अँड. अँड म्हणजे कंजंक्शन. मग याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू, काय लागेल, निगेशन पी म्हणजे इथं अँगल इज नॉट acute घ्यायला लागेल. अँगल इज सॉरी निगेशन पी आहे ना, एक मिनिट. पहिले काय करायला लागेल की पी म्हणजे काय घ्यायला लागेल की अँगल इज acute. मग याचा निगेशन काय की अँगल इज नॉट acute. नंतर क्यू मध्ये अँगल इज obtuse. तर निगेशन क्यू काय होईल, अँगल इज नॉट obtuse, बरोबर. मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे हेही नाही, acute नाही आणि obtuse नाही, म्हणजे निगेशन पी आणि शब्द आहे, आणि म्हणजे अँड. इथपर्यंत. नंतर आपण समोरचं सॉल्व्ह करू.